आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 43 टोपीकर इंग्रज. फाझल खान आणि रुस्तमे जमान शिवाजीच्या हातचा जबरदस्त मार खाऊन पळून आले. ही बातमी बादशाह आणि बडी साहेबीन या दोघांना समजली. ती दोघेही थक्कच झाली. अफजल खानाच्या पाठोपाठ 3.5 महिन्यांच्या आत शिवाजीने हा दुसरा तडाखा दिला. चिंतेच्या वादळी विचारांनी त्यांचे डोके सुन्न झाले. हा शिवाजी म्हणजे आहे तरी कोण? बेगम वैतागून गेली. ती मक्केला जाण्याच्या गोष्टी बोलू लागली. पण मक्केला जाऊन शिवाजीचा बंदोबस्त कसा व्हायचा? शिवाजीने तर सारी रियासत हैराण करून टाकली आहे. जो कोणी त्याच्यावर चालून जातो तो परतच येत नाही, आणि आलाच तर मार खाऊन पळून. दरबारचे सरदार मात्र शिवाजी महाराजांवर भयंकर चिडले होते. त्यातील कित्येकांना तर महाराजांचा इतका राग आला होता की त्यांनी असे ठरवलेले दिसत होते की बस आता या शिवाजीवर फिरून कधीही जायचेच नाही. खरोखरच महाराजांनी गेल्या 12 वर्षात एकेका सरदार दरखादारांचे असे हात पिरगळले होते की आता त्यांच्या हातात बळच उरले नव्हते महाराजांविरुद्ध तलवार धरायला. रुस्तमे जमानचे काय झाले ते पाहिलेत ना? ज्या वेगाने चालून आला त्याच्या 25 पट वेगाने पळून गेला. पळून गेला म्हणण्यापेक्षा उडून गेला म्हणणेच योग्य. शिवसैन्याची फुंकरच इतकी जबरदस्त. मराठी फौजांनी उभ्या बादशाहीत हुतुतू मांडला होता. कोकणात 3000 मराठी लष्कर सागर किनाऱ्यावर विजेसारखे नाचत होते. क्षणात येथे तर क्षणात तेथे. तीच स्थिती पूर्व महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात. विशाळगडापर्यंतचा पट्टा महाराजांनी जातीने जिंकला. नेतोजीने शाही मुलखाची लूट मांडली होती. मराठ्यांच्या पुढे प्रतिकाराला कोणीही टिकतच नव्हता. मोठमोठ्या शाही फौजा शिकस्त खाऊन पळत होत्या. हे खरोखर अत्यंत विस्मयकारक दृश्य होते. सतत 350 वर्षे सुलतानांच्या गुलामगिरीत मार खात जिने जगणारी ही मराठी माणसे एकदम एवढी बळजोर झाली तरी कशी? सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. गोऱ्या जलचर टोपीकरांनाही नवल वाटत होते. महाराजास सर्वत्र यश येत होते. तिप्पट चौपट फौज शत्रूकडून आली तरीही मूठभर तिखट मराठी सेना शत्रूचे पार तळपट करीत होती. गोव्याच्या पोर्तुगाली फिरंगी गोरंदोर जनरलाने आपल्या राजाला याच वेळी एक पत्र लिहिले. ते पत्र असे: शिवाजी नावाचा एक बंडखोर फार बलिष्ठ झाला आहे. आदिलशाही मुलूक ताब्यात घेण्याचे काम तो झपाट्याने करीत आहे. हे त्याचे काम जर असेच चालू राहिले तर तो लवकरच विजापूरचे राज्यच आपल्या ताब्यात घेईल. या पत्रावर तारीख आहे 18 डिसेंबर इसवी सन 1659. अगदी असेच पत्र वलंदेजी म्हणजेच डच गोरंदोराने आपल्या व्यापारी कंपनीच्या मुखत्यारांना डायरेक्टर बोर्डाला लिहिले. त्यात तो म्हणतो, जुलमामुळे प्रजा बंड करून उठली आहे. त्यातच शिवाजी नावाचा बंडखोर इतका यशस्वी झाला आहे की अनेक किल्ले व शहरे त्याच्या ताब्यात गेली आहेत. त्याचे सैन्य विजापूरच्या आसमंतात येऊन धडकले आहे. मराठ्यांची अस्मिता 350 वर्षानंतर एकदम जागी झाली होती. कमळाच्या पाकळीप्रमाणे हळुवारपणे नव्हे, खडबडून, प्रल्हादाच्या खांबाप्रमाणे कडकडून, दुभंगून त्यातूनच महा अक्राळ विक्राळ नरसिंह प्रकटला होता. कराल दाडा, विस्पारलेले नेत्र, उगारलेले हजारो शस्त्र, पिंजारलेली आयाळ हे होते त्यांचे स्वरूप. आणि आकाश पातळ घुमवणारी त्यांची गर्जना होती, हर हर महादेव. मराठ्यांच्या अस्मितेतून नरसिंह प्रकट झाला. हिरण्यकश्यपूचे पोट प्रतापगडाच्या उंबरठ्यावर टरारा फाटले. रक्ताच्या चिळकांड्या क्षितिजाच्या पलीकडे उडाल्या. इंग्रज, वलंदेज, डिंगमार, फरांसीस
फिरंगी आणि रूम शामच्या सल्तनी पावितो या नरसिंहाने झटकलेल्या बोटांवरचे रक्ताचे थेंब उडाले. युद्धामागून युद्धे जिंकली जाऊ लागली. उन्मत्तांचे संहार उडू लागले. जनशक्तीचा आणि क्रांतीचा हा जनसिंह प्रकट तरी कोणत्या स्तंभातून झाला? त्या महाप्रचंड स्तंभाचे नाव आहे महाराष्ट्र धर्म. या स्तंभावर सुलतानांच्या लाताबुक्क्यांचे आघात होत होते. एके दिवशी सुलतानशाहीची घटका भरली. या स्तंभाला शतकोन होते आहेतही. देव, देश, सद्धर्म आणि सुसंस्कृती या चिरेबंदी चौथ्यावर हा स्तंभ उभा आहे. जुलमाच्या प्रत्येक आघातागणिक नरसिंहाच्या कानावर आर्त आरोळ्या जात होत्या. देवळातल्या मूर्ती, क्षेत्रातील तीर्थे, शेतातली पिके, मायबोली मराठीची अक्षरे, वैदिकांच्या जिभेवरील ऋचा, वैश्वदेवाचा अग्नी आणि गोठ्यातील गाई वासरे सुलतानी सत्तेमुळे स्तंभित झालेल्या मराठी तेजाला ओरडून ओरडून सांगू लागली की अरे आम्ही भ्रष्ट झालो, आता नष्ट होण्याची वेळ आली आहे, आम्हाला जपा, आम्हाला वाचवा. आणि एके दिवशी तिघांनी संगनमत केले. तिघांनी गुप्त कारस्थाने केली. तिघांनी मराठी सिंहांना बंडाची चेतावणी दिली. कोण हे तिघे? सह्याद्री, शिवाजी आणि समुद्र. आणि एके दिवशी स्तंभ कडकडला, नरसिंह प्रकटला आणि आता त्याची झेप पडत होती थेट आदिलशाहीच्या राजधानीवरच. महाराजांनी सरनोबत नेतोजी पालकरला आदिली मुलखात मनसोक्त धुमाकूळ घालण्यासाठी स्वैर सोडले. नेतोजी निघाला. नेतोजी म्हणजे झंझावात. नेतोजी म्हणजे सिकंदर, समशेरीचा सप्तरंज. नेतोजीची फौज म्हणजे गेंड्याची झुंड. आदिलशाहीस धडक द्यावयासाठी करवीरहून ही झुंड भाल्यांची टोकदार शिंगे घेऊन निघालीच. महाराज कोल्हापुराहून पन्हाळ्यावर गेले. नेतोजीने कृष्णेच्या काठावरची एक एक आदिलशाही ठाणी वेचावयास प्रारंभ केला. कवठे, बोरगाव, मालगाव, कुंडल, अंबप, घोगाव, सत्तिकीर, आड, सांगली, माईल, पारगाव ही गावे तर नेतोजीने इतक्या सहजपणे जिंकली की जणू डाव्या हाताने घेतल्यासारखीच वाटावीत. एक ठाणे मात्र मराठी झेंड्यापुढे आणि मराठी गेंड्यांपुढे वाकेना. नेतोजीने त्यावर खूप जोराने धडक दिली, पण फक्त मातीच उधळली गेली. खिंडार पडेना. ते ठाणे म्हणजे मिरजेचा किल्ला. किल्ला भुईकोड होता, भोवताली खंदक होता आणि तटबंदी होती फक्त मातीची. 5-5 गंज रुंद. धडक दिली तर एका वेळी दगडी भिंताडे कोलमडतील, पण मातीपुढे हत्तीनेही शरणागती लिहून द्यावी. तेथे सुरुंग निरुपयोगी, तोफा कुचकामी. मातीची भिंताडे जिंकायला उंदीर घुशींचीच चिकाटी पाहिजे. पण वेडा घालून बसायला नेतोजीला वेळच नव्हता. लांब लांबच्या मजली मारून त्याला सगळी बादशाही बैचेन करायची होती ना. तरी पण नेतोजी मिरजेच्या किल्ल्याशी झुंजू लागला. ही बातमी पन्हाळ्यावर महाराजांना समजली. नेतोजीने असे मातीशी खेळत वेळ घालविणे नफ्याचे नाही हे ओळखून महाराज जातीनिशी लगेच पन्हाळ्याहून मिरजेस आले. जानेवारी 1660. मिरज किल्ल्याला महाराजांनी स्वतःला वेढा घातला आणि नेतोजीला पुढच्या स्वारीसाठी मोकळे केले. नेतोजीची पुढची दौड सुरू झाली. मिरजेचा वेढा खास महाराजांच्या हुकमाखाली चालू झाला. घटका, पळे, प्रहर आणि दिवस उलटत होते. महाराज मिरजेशी झगडत होते, पण यशाचे अद्याप चिन्ह दिसत नव्हते. याचवेळी कोकणातून दोरोजी ते राजकारण घेऊन महाराजांकडे आला. दोरोजीने कैद केलेला इंग्रज टोपीकर फिलिप गिफर्ड खारेपाटणच्या किल्ल्यात होता. दोरोजीने इंग्रजांना लगावलेली ही चपराक इंग्रजांच्या गालावर अद्याप झिंझिनीत होतीच. त्यांनी दोरोजीच्या मार्फत एक महत्त्वाचे राजकारण महाराजांशी लावले होते. आपला माणूस व जप्त केलेला माल सोडवून घेण्यासाठी एक मोलाचा मोबदला इंग्रजांनी देऊ केला होता. दोरोजीने राजापुरीचे गुप्त राजकारण महाराज सांगितले. महाराजांनी ऐकले. त्यांना अगदी
तेच हवे होते. त्यांनी पूर्वी ह्या राजकारणासाठी इंग्रजांकडे बोलणी लावलीही होती, परंतु राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या टोपीकरांनी काहीच रुकार दिला नव्हता. पण आता राजकारणाच्याच चिमट्यात नाक पकडताच दोरोजीपाशी इंग्रजांनी ते राजकारण तडीस न्यावयाचे कबूल केले. ते म्हणजे असे की जंजिरेच्या सिद्धीला कायमचा उडविण्याकरिता इंग्रजांनी महाराजांना जरूर या युद्ध साहित्याची आणि आरमाराची मदत करावी. महाराजांची फार इच्छा होती की जंजिऱ्याच्या किल्ल्यावर भगवा झेंडा चढवावा, पण किल्ला अभेद्य होता. सर्व बाजूंनी समुद्र, बेटावरचा अतिबळकट जलदुर्ग जिंकायचा तरी कसा? पूर्वी रघुनाथ बल्लाळांच्या बरोबर फौजा पाठवून सिद्धीला उडविण्याचा किंवा बुडविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न सपशेल फसला. अफजलवधापूर्वी महाराजांनी इंग्रजांशी बोलणी लावली होती की आम्हाला जंजिरा व दंडाराजपुरी काबीज करण्यासाठी आरमारी मदत द्या, परंतु अफजलखानाच्या स्वारीमुळे ते राजकारण मागे पडले होते. आता इंग्रजांनी दोरोजीपाशी मदत कबूल केली. दोरोजीने साधलेल्या पुढच्या संधानावर महाराज खुश झाले. तेवढ्यात राजापुराहून हेनरी रिव्हिंग्टन टोपीकराने महाराजांस एक पत्र पाठवले. हे पत्र घेऊन कोण आला होता हे समजत नाही, परंतु तो बहुधा इंग्रजांकडे दुभाषा किंवा वकील म्हणून काम करणारा कोणीतरी नेटिव्ह असावा. कदाचित वेल्जीचा हेनरीने पाठविले असेल. या पत्राची तारीख होती 13 फेब्रुवारी 1607. पत्राचा हिंदवी तर्जुमा पुढील प्रमाणे: दंडाराजपुरी प्रकरणी आपल्याकरिता इंग्रजांनी किती दोस्तीचे वचन दिले आहे हे दोरोजी व इतर मराठा सेनाधिकाऱ्यांनी आपणास कळविले असेलच. तुमच्या लोकांकडून आम्हाला किती त्रास झाला हे सांगता पुरवत नाही, परंतु कृपा करून आपण इतकेच लक्षात घ्यावे की राजापूरच्या बंदरात असलेली अफजलखानाच्या मालकीची गलबते आम्ही दोरोजींच्या ताब्यात देण्याचे नाकारले आणि आमच्या मित्रांचे शत्रुत्व आम्ही पत्करले नाही. एवढ्याचकरिता आमचा एक दलाल व एक इंग्रज मनुष्य खारेपाटणात मराठ्यांनी 25 दिवसांपासून कैदेत ठेवला आहे. दलालास त्यांनी सोडले, परंतु इंग्रज माणसाला मात्र अद्याप डांबून ठेविले आहे. आम्हास या गोष्टीने खेद होत असून इतर व्यापाऱ्यांना सर्वत्र दहशत बसून व्यापाऱ्यास धक्का बसला आहे. तरी आपण हुकूम पाठवून आमचा माल व माणूस परत आमच्या स्वाधीन कराल याबद्दल खात्री असल्यामुळे धीर धरून आहोत. महाराजांनी इंग्रजांमार्फतचा मजकूर ऐकून घेतला, पण तो ऐकत असताना महाराजांचे मन नक्की असे म्हणत होते की आमची सल्तनत म्हणजे निरुपद्रवी शरीफ सज्जनांना त्रास देणारी चोर दरोडेखोरांची टोळी खास नव्हे. राजकारणापासून अलिप्त राहून व सर्वांशीच मैत्रीचे संबंध ठेवून फक्त व्यापार करणारे आपण निरुपद्रवी त्रयस्थ आहोत असे हे म्हणतात. मग आमच्या शत्रूला आमच्या मर्जीविरुद्ध मदत करतात ते कोणत्या हाताने? वाढतात तितके हे गोरेगोमटे इंग्रज टोपीकर साधेबोळे खास नाहीत. आम्ही यांना पक्के ओळखतो. यांना भूमीची माया फार. हे सामान्य साहुकार नव्हेत. व्यापार करता करता अखेर राज्यच साधावे हाच यांचा मनसुबा. यास पथ्यावरच ठेवले पाहिजे. हेनरीचे हे आलेले पत्र महाराजांनी एरवी हवेत भिरकावून दिले असते, पण महाराज थांबले, कारण महाराजांना इंग्रजांच्या मदतीने जंजिऱ्याच्या सिद्धीचा काटा काढायचा होता. म्हणून पुढे साधावयाच्या मसलतीवर नजर देऊन महाराजांनी हेनरी रिव्हिंग्टनचा अर्ज मंजूर केला. त्यांनी इंग्रजांच्या माणसाची कैदेतून मुक्तता करण्याचा व त्यांचा माल परत देऊन टाकण्याचा हुकूम दिला. इतकेच नव्हे तर इंग्रजांना असेही दाखविले की तुम्हाला दिलेल्या उपद्रवाबद्दल दोरोजीला शिक्षा फरमाविली आहे. इंग्रज काय आणि जंजिरेकर सिद्धी काय, दोघेही महाराजांचे शत्रूच. पण एका शत्रूच्या मदतीने दुसऱ्या शत्रूला बुडवून स्वतःचे म्हणजेच स्वराज्याचे सामर्थ्य वाढविण्याचे राजकारण महाराजांस साधावयाचे होते. त्यांनी इंग्रजांना दया दाखविली.
ती तेवढ्यासाठी महाराजांस दिलेले वचन पाळण्याची जबाबदारी इंग्रजांच्या शिरावर आली. फिलिप गिफर्टची सुटका झाली. या कैदेच्या काळात गिफर्टला जेवण खाण इंग्रज पोचवित असत. गिफर्टला सोडण्याचा परवाना महाराजांनी पाठविला, पण तेवढ्यात खारेपाटणच्या किल्ल्यातून त्याला काढून खेळणा किल्ल्यावर मराठ्यांनी नेलेले होते. ते इंग्रजांस समजले. तेव्हा त्यांची 30 माणसे खेळण्याच्या मार्गाने गेली. महाराजांचा हुकूम होता त्याप्रमाणे मराठ्यांनी गिफर्टला इंग्रजांच्या स्वाधीन केले. एका इंग्रज माणसाकरिता त्याचे देशबांधव किती धावपळ आणि धडपड करतात हेही स्पष्ट दिसून आले. गिफर्ट सुटेपर्यंत हेनरी रिव्हिंग्टनला स्वस्थता वाटत नव्हती. मिरजेचा वेढा चालूच होता. हा महिना शके 1581चा फाल्गुनचा होता. नेतूजी पालकर धुमाकूळामुळे बादशहाच्या काळजात मात्र संतापाची आग भडकली होती.